नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कराची बर्फी किंवा कराची मिठाई किंवा कराचा हलवा हे शिकवणार आहे। त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 1 वाटीचं माप घ्या। तुमच्याकडे जे काही भांड हे असेल त्याच्यानं तुम्ही एकच ठेवा आणि ते माप ठेवा। मी आता या ठिकाणी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि ते आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायचं आहे। त्याच वाटीने त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे। आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं। एकसारखं चांगलं हलवून ठेवायचं। हे खाली घट्ट होतं। आता हे मिश्रण चांगलं हलवायचं। आता हे आपण असं ठेवूया। आता मी या ठिकाणी गॅस चालू केलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी साखर घालायची। ज्या वाटीने तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेतला तर त्याच वाटीने 2 वाटी साखर घालायची। या ठिकाणी 2 वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला हे एकसारखं हलवायचं। पूर्ण साखर विरघळते। गॅस मीडियम मध्ये ठेवा। देखा आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये आणखी 5 मिनिटं आपल्याला असंच हलवायचं आहे। आता गॅस बारीक ठेवायचा आणि हे कॉर्नफ्लॉवरचं जे आपण हे केलेलं आहे ते याच्यामध्ये ओतायचं। हळूहळू ओतायचं आणि एकसारखं हलवायचं किंवा गॅस बंद करा आणि मगच हलवा। चालतं पूर्ण झालेलं आहे। चांगलं हलवून घ्यायचं। आता हे एकसारखं हलवत राहायचं। थोडा गॅस मिडियम करा। गॅस मिडियम केलेला आहे। आता एकसारखं हलवत राहायचं। हे हळूहळू घट्ट व्हायला लागतं। हळूहळू घट्ट व्हायला लागले। हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। हे पण घट्ट व्हायला चालू झालेलं आहे। एकसारखं याला हलवायचं म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाही। आता गॅस बारीक ठेवायचा आणि याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे आणि चांगला याचा गोळा तयार झाला पाहिजे। मग आपली बर्फी छान
कढई थोडी जाड बुडाचीच घ्या. आता याच्यामध्ये इसेन्स घालूया. मग याच्या माझ्याकडे पायनॅपल आहे. तुम्ही यामध्ये कुठलेही केवडा परत व्हॅनिला किंवा नसेल तर वेलदोडी पूड वापरली तर चालते. मी या ठिकाणी पायनॅपल आहे ती वापरते. गॅस बारीकच ठेवायचा. हे मिश्रण आता चांगलं आहे. अजून आणखीन आपणाला याचा गोळा तयार करायचा आहे. याच्यामध्ये गाठ काही नाही आहे. बघा एकदम प्लेन झालेला आहे. एकसारखं चांगलं हलवलं की अजिबात त्याच्यामध्ये गाठी होत नाही. त्याच्यामध्ये आणखीन थोडं तूप घालूया. तूप जेवढं घालेल तेवढं छान होतं. चकाकी येते बर्फीला. आता याच्यामध्ये आपण फूड कलर घालूया. माझ्याकडे ऑरेंज कलर म्हणजे केसरी कलर आहे. या ठिकाणी तुम्ही कुठलाही वापरू शकता. फेंट पाहिजे असेल तर फेंट, डार्क पाहिजे असेल तर डार्क तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. काजू, पिस्ता, बदाम बारीक करून घालू शकता. काही जण मगज बीज सुद्धा वापरतात, पण मी वापरत नाहीये. तुम्ही वापरणार असला तर वापरू शकता. अजून मिश्रण चांगलं हलवायचं आहे. याच्यामध्ये माझ्याकडे काही पिस्ताचे तुकडे आहेत ते मी याच्यामध्ये घालते. आणि हे थोडे त्याच्यामध्ये आपल्याला सेट करताना लागणार. हे गार होण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास, काही वेळेला 2.5 तास सुद्धा लागतो. पूर्ण गार झाल्याशिवाय ही वडी अजिबात कापायची नाही. मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे. आता गॅस आपण बंद करूया. माझ्याकडे असे चौकोनी भांडे आहे. त्याला मी आता आतून तूप लावून ते याच्यामध्ये सेट करणार. तुमच्याकडे तुम्ही ताटामध्ये जाड ताट असतं त्याच्यामध्ये किंवा एखादं सेपरेट कुठलंही भांडं असतं त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. खाली फक्त त्याला तूप लावा म्हणजे ते व्यवस्थित निघेल. हे पहा
हे साच्यामध्ये मी असं काढलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला सेट करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, एक चमचा घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावायचं म्हणजे ते चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने ते सेट करायचं व्यवस्थित. त्याच्यावर पिस्ताचे तुकडे घालायचे. थोडासा तुपाचा हात घ्यायचा असा आणि अशा प्रमाणे त्याला हे करायचं. अशा पद्धतीने आता आपण याला सेट केलेला आहे. आता कमीत कमी ह्याला 1.5 ते 2 तास थंड व्हायला लागतं. त्याशिवाय बर्फी अजिबात कट करायची नाही आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते थंड झाल्यानंतर. ओके, आता ह्याला आपण असंच ठेवूया. थंड झाल्यानंतर मग आपण कट करायचं. हे पहा, या ठिकाणी 2 तास झालेले आहेत. अजून थोडं गरम आहे. आता आपण ह्याला असं कडून हे करून घ्यायचं. खूप छान झालेलं आहे. अजून थोडं गरम आहे. आपण वड्या पाडून घेऊया. थोडं तूप लावायचं ज्याला चिकटणार नाही. अजून गरम आहे. पडतात का बघूया. मस्त तयार झाले ना बर्फी. याला मिठाई पण म्हणतात. एकदम मस्त झाले. अजून थोडं गरम आहे. आणखीन छान गरम. आता ह्याच्यामध्ये मिश्रण जास्त होतं त्यामुळे थोडंसं जाड झालेलं आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये हे असेल तर असं ह्याच्यामध्ये छोट्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने सर आता आपण हे एका प्लेटमध्ये घेऊया. हे पहा, या ठिकाणी आपली कराची बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.